शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भानुशाली वकील माधवराव नीलांबरी आणि भूमीला घेऊन त्यांच्या दुसऱ्या घरी जाण्यासाठी निघतात. मात्र त्याच वेळी रागिनी त्या ठिकाणी येते आणि भूमीच्या घरच्यांची अवस्था बघून तिला खूप आनंद होतो. मात्र जेव्हा ती भूमीला भानुशाली वकिलांसोबत बघते तेव्हा ती खुश होते आणि हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर भानुशाली वकील माधवराव नीलांबरी आणि भूमीला घेऊन त्यांच्या दुसऱ्या घरी जातात. त्यांचं घर बघून नीलांबरीला खूप आनंद होतो, तर माधवराव हात जोडून त्यांचे आभार मानतात. मात्र भानुशाली वकील म्हणतात की मी हे सगळं फक्त माणुसकीच्या नात्याने केलं, तुम्ही प्लीज माझे आभार मानू नका. आणि त्यानंतर ते माधवरावांना सांगतात की जर तुम्हाला कशाची मदत लागली तर मला निसंकोचपणे सांगा. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर नीलांबरीसुद्धा घर बघण्यासाठी आतमध्ये जाते. तर भूमी बाबांना म्हणत असते की मी प्रशांतला कॉल करून कळवते की घराची व्यवस्था झाली आहे आणि त्याला इथेच बोलावते. मात्र बाबा तिला म्हणतात की थांब भूमी, हे सगळं बाजूला राहू दे, आधी मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर भूमी विचारते काय झालंय बाबा. त्यावर ते तिला विचारतात की भूमी, हे सगळं नक्की काय चाललंय, तू माझ्यापासून काही लपवतेस का. आणि त्यांचा तो प्रश्न ऐकून भूमीला काय उत्तर द्यावं कळत नाही. मात्र तरीही ती म्हणते की नाही बाबा, मी कशाला तुमच्यापासून काही लपवेल. मात्र माधवराव म्हणत असतात की माहीत नाही भूमी का, पण मला असं वाटत आहे की तुला कशाचं तरी टेन्शन आहे, तुझ्यावर कशाचा तरी ताण आला आहे. मात्र भूमी त्यांना काहीच सांगत नाही. तर माधवराव म्हणत असतात की आधी आकाशरावांच्या गोळ्यांचं ते प्रकरण झालं, त्यानंतर ध्यानीमनी नसताना प्रशांतला कोणीतरी किडनॅप केलं आणि आता तर आपल्या हातून आपलं घरसुद्धा गेलं. या सगळ्या घटना एकापाठोपाठ एक का घडत आहेत, मला काहीच कळत नाही आहे. असं वाटते की हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे. मात्र भूमी म्हणते की नाही बाबा, या सगळ्याचा एकमेकांशी कसा संबंध असेल, आणि तुम्ही प्लीज आता काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. मात्र तरीही माधवराव म्हणत असतात की भूमी, तू प्लीज मला खरं खरं सांग नक्की काय झालं आहे. मात्र भूमी त्यांना काही सांगत नाही. ती म्हणते की बाबा मी ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा मला एकटं वाटतं तेव्हा मी सगळ्यात आधी तुम्हालाच आवाज देते. आणि ते ऐकून भूमीच्या बाबांचे डोळे भरून येतात. तर भूमी म्हणत असते की बाबा तुम्ही काळजी करू नका, चांगल्या माणसांच्या पाठीशी नेहमी देव असतो, त्यामुळे सगळं काही चांगलंच होईल. आणि ते ऐकून माधवरावसुद्धा हो म्हणतात आणि भूमीला जवळ घेतात. तर दुसरीकडे आकाशच्या हाताला जखम झालेली असते. मनू त्यावर औषध लावत असते, त्यामुळे आकाशला खूप त्रास होत असतो. मात्र त्याच वेळी भूमी त्या ठिकाणी येते आणि आकाशची जखम बघून ती खूपच घाबरते. ती पटकन त्याच्या जवळ जाते आणि काय झालं ते विचारते. त्यावर मनू सांगते की आकाश भाऊजी आणि अथर्व क्रिकेट खेळत होते आणि त्यावेळी आकाश भाऊजींना लागलं. तर भूमी म्हणते अगं मनू, मग तुम्हाला फोन करून का नाही कळवलं. मात्र तिचा तो प्रश्न ऐकून मनू रागातच तिच्याकडे बघते. तर आकाश म्हणत असतो की सायकल राणी, तू काळजी करू नको, आम्हाला तुला फोन करून त्रास द्यायचा नव्हता, त्यामुळे आम्ही तुला काही सांगितलं नाही. तर भूमी म्हणते आकाश, पण तू एकट्याने हा त्रास का सहन केला. आणि त्यावर आकाश तिला उलट प्रश्न विचारतो की जेव्हा प्रशांत दादा किडनॅप झाला होता आणि तुझ्या आईबाबांचं घर गेलं होतं तेव्हा तू आम्हाला का नाही सांगितलं, तू तो त्रास एकटीने का सहन केला. आणि आकाशचा तो प्रश्न ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मनूसुद्धा भूमीला विचारत असते की ताई, तुम्हाला घराबद्दल का नाही सांगितलं. आणि त्यानंतर आजींनासुद्धा हे सगळं प्रकरण समजतं आणि भूमीने आपल्याला याबद्दल काहीच सांगितलं नाही म्हणून त्यांनाही वाईट वाटतं. रागिनी मात्र हसतच भूमीकडे बघत असते. तर भूमी सगळ्यांना म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आईबाबांच्या दुसऱ्या घराची व्यवस्था झाली आहे आणि मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही. मात्र आजी म्हणते की भूमी, जरी आम्ही तुझ्या सासरचे असलो ना तरी तुझं दुःख आमचंच आहे, मग तू आम्हाला याबद्दल सांगायला हवं होतं. तर रागिनी नाटक करत म्हणते की हो ना गं भूमी, तू आम्हाला याबद्दल सांगायला हवं होतं, आम्ही नक्कीच काहीतरी केलं असतं. मात्र भूमी रागातच रागिनीकडे बघते. आणि त्यानंतर मनू भूमीला विचारते की आत्ता आई बाबा कुठे आहेत. त्यावर भूमी सांगते की ते भानुशाली वकील आहेत ना, त्यांच्या दुसऱ्या घरी आईबाबांची राहण्याची व्यवस्था झाली आहे. मात्र ते ऐकून रागिनी म्हणते की तू आम्हाला सोडून त्या तिसऱ्या माणसाची मदत का घेतली.
वित्तरहिताची मदत घेताना तुला काहीच वाटलं नाही का? आम्ही होतो ना इथे, तू तुझ्या आई वडिलांना घेऊन या घरी आली असती. आणि त्यावर आकाश म्हणतो की हो सायकल राणी, काका काकू आणि प्रशांत दादा जर इथे आले असते तर मला खूप मजा आली असती. मात्र भूमी म्हणते की आता त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाली आहे ना, आणि मुळात बाबांना इथे राहण्यासाठी संकोच वाटला असता, त्यामुळे मी त्यांना इथे घेऊन आले नाही. मात्र रागिनी म्हणते की ते काही नाही, तू आत्ता जा आणि त्यांना इथे घेऊन ये. मात्र भूमी म्हणते की मी त्यांना असं अचानक इथे नाही आणू शकत, आणि आत्ता त्यांना ते घर मिळालं आहे ना, जर आम्ही अचानक ते घर सोडलं तर त्या वकील साहेबांना काय वाटेल. मात्र रागिनी म्हणते की त्यांचा विचार आपण का करायचा. त्यावर भूमी म्हणते कारण त्यांनी आपल्याला गरजेच्या वेळी मदत केली आहे म्हणून. आणि मग आजीच म्हणते की ठीक आहे, त्यांना तिथेच राहू दे, मात्र यापुढे जर काही मदत लागली तर नक्की आम्हाला सांग. आणि त्यावर भूमी हो म्हणते. मात्र आकाश म्हणतो की सायकल राणी, मला असं वाटायचं की तू जे काही करते ते बरोबरच असतं, मात्र आज तू पहिल्यांदा चुकली आहे, तू रॉंग आहे. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. तर रागिनी हसतच भूमीकडे बघत असते आणि त्यानंतर ती भूमीला ते प्रॉपर्टीचे पेपर देते आणि त्यावर सही करायला सांगते. सही करण्यासाठी भूमी पेन घेते खरा, त्यामुळे रागिनी खूपच खुश होते. मात्र त्यानंतर भूमी हसतच ते पेपर पुन्हा रागिनीच्या हातात ठेवते आणि तिला सांगते की मी सही करणार नाही. त्यामुळे रागिनी म्हणते की खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तुला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही केली नाही तर मी काय काय करू शकते माहिती आहे ना तुला. आणि त्यावर भूमी म्हणते की हो, मला चांगलंच माहिती आहे, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करणार नाही. मात्र रागिनी तिच्यावर खूप चिडते आणि ती भूमीला वाटेल ते बोलते. तर भूमी म्हणत असते की मला माझ्या बाबांनी सांगितलंय, चांगल्या मार्गावर चालणं अवघड असतं आणि वाईट मार्गावर चालणं सोपं. आणि तुम्हाला त्या वाईट मार्गाची भुरळ पडली, पण मला मात्र लहानपणापासूनच खडतर मार्गावर चालण्याची सवय आहे. मात्र रागिनी म्हणते या खडतर मार्गावर चालून काय मिळालं ग तुला, दगड धोंडे का. आणि त्यावर भूमी म्हणते की आत्या हे तुम्हाला नाही कळणार, आता तुम्हीच बघा ना, तुम्ही प्रशांतला किडनॅप केलं, मात्र मी त्याला सोडवलं. तुम्ही आईबाबांना घरातून बाहेर काढलं, पण मी त्यांना लगेच दुसरं घर मिळवून दिलं. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण आमच्या पाठीशी आई योगेश्वरी आहे, त्यामुळे काहीच वाईट घडणार नाही. मात्र रागिनी हसतच भूमीला विचारते की त्या भानुशाली वकिलाने त्याचं दुसरं घर तुझ्या आईबाबांना कसं काय दिलं ग, तू त्याला नक्की काय देतेस, काय फीज आहे त्याची. आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून भूमी खूप चिडते. ती म्हणते की आत्ता तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर असं बोलू शकत नाही. मात्र रागिनी तिला गप्प करते आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करायला सांगते. मात्र भूमी सही करायला नकार देते. मात्र रागिनी म्हणते की तू मेल्यानंतरही तुला प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करावी लागेल, अशी परिस्थिती मी निर्माण करते की नाही ते बघ. आणि त्यानंतर भूमी तेथून निघून जाते. तर दुसरीकडे आकाश त्याच्या शर्टची घडी घालत असतो, मात्र त्याला ते जमत नाही. त्याचवेळी भूमी तिथे येते. ती आकाशला मदत करण्यासाठी जाते, मात्र आकाश तिची मदत नाकारतो. तो म्हणतो की सायकल राणी, तू कोणाची मदत घेत नाही तर मग मलाही तुझी मदत नको. आणि त्याचं ते बोलणं ऐकून भूमीला वाईट वाटतं. ती आकाशला समजावते, मात्र आकाश तिला विचारतो की सायकल राणी, मला खरंच कळत नाही आहे, तू माझ्याशी आत्ता असं का वागती येते. मात्र त्यावर काय बोलावं ते भूमीलाही सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश अचानक घरातून गायब होतो, त्यामुळे भूमी खूप घाबरते. तर रागिनीनेच आकाशला गायब केला आहे अशी तिला खात्री पटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.